अगं सुनबाई निशा, तू बरेच दिवसापासून तुझ्या माहेरी गेली नाहीस. वर्ष होऊन गेलं. आमची काळजी घेता घेता तू तुझा माहेर विसरून गेली आहेस का? जरा तुझ्या बाबांचा विचार कर की. तुला भेटण्यासाठी ते किती धडपडत असतील. जरी स्वतःच्या मुखातून काही बोलत नसले तरी एका वडिलांचं मन त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी आतुर झालेलं असतं, असं विनायकराव त्यांच्या सुनेला म्हणजेच निशाला म्हणाले. त्यावर निशा मनातल्या मनात विचार करू लागली की आज बाबांना नेमकं काय झालं आहे की ज्यामुळे ते मला माझ्या माहेरी जाण्यासाठी सांगत आहेत. आधी घरातील सर्व काम करून घेते, मग त्यानंतर तुमच्यासोबत येऊन त्याबद्दल बोलेन असं म्हणून निशा स्वयंपाकघरात निघून गेली. निशा स्वयंपाक तर बनवत होती, पण सोबतच तिला तिच्या सासऱ्यांच्या अशा म्हणण्यावर विश्वासच बसत नव्हता. कारण आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं की माझ्या मनानुसार ते मला माहेरी जाऊ द्यायचे. जोपर्यंत सासूबाई जिवंत होत्या तोपर्यंत मुलांच्या शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कधीकधी मी माहेरी जायची, पण सासू गेल्यानंतर या घराची चाकरी करता करता मला कधी फुरसतच मिळाली नाही. जेव्हा मी चुकून माझ्या माहेरचं नाव घ्यायची तेव्हा माझा नवरा निलेश बायकोला माहेरी पाठवण्यासाठी तयार व्हायचा, पण माझे सासरे मात्र घरात गोंधळ घालायचे. ते वारंवार तक्रार करत म्हणायचे की बाहेरचं जेवण केल्यानंतर एकतर माझं पोट भरत नाही किंवा कधीकधी पोटही खराब होऊन जातं, माझी तब्येत बिघडून जाते. पण जेव्हा लपून लपून मित्रांसोबत बाहेरच्या एखाद्या साध्या हॉटेलमध्ये जेवून यायचे तेव्हा संध्याकाळी घरी म्हणायचे की दिवसभराचं खाणं पचलं नाही, त्यामुळे आता रात्रीचं जेवण करणार नाही मी. निशाला आठवलं की जेव्हा तिला तिच्या माहेरी 15 दिवसासाठी जायचं होतं तेव्हा निशाने घरात स्वयंपाक बनवणारी बाई ठेवली होती. तेव्हा तिचे सासरे विनायकराव त्या बाईच्या जेवणामध्ये 1000 चुका काढायचे आणि भरलेल्या ताटावरून उठून जायचे आणि सुनीला म्हणायचे की तुला माझं जेवण बनवणं कठीण जात असेल तर मला सांग ना तसं, मग मी वृद्धाश्रमात निघून जातो. याच कारणामुळे गेल्या 1.5 वर्षापासून निशा तिच्या माहेरी गेलीच नव्हती. पाहायला गेलं तर निशाचं माहेर जास्त लांब नव्हतं, अवघ्या 8 ते 10 तास अंतरावरच होतं, पण तरीसुद्धा ती तिच्या माहेरी सासऱ्यांमुळे जात नसायची. पण आज ही गंगा उलट दिशेने कशी काय वाहत आहे, ज्यामुळे तिला तिचे सासरे माहेरी जाम असे म्हणू लागले होते. थोड्या वेळानंतर निशा जेव्हा जेवणाचं ताट वाढून सासऱ्यांच्या खोलीत गेली त्यावर तिचे सासरे म्हणाले, अगं सुनबाई, काय झालं? माहेरी जाण्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसतच नाहीये. आता निशाला कळालं होतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. विनायकराव म्हणाले, आज तुझ्या वडिलांचा फोन आला होता. ते सर्वांच्या तब्येतीची विचारपूस करत होते. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यावरून मला त्यांच्या मनातील गोष्ट समजली की ते तुझी खूप आठवण काढत आहेत आणि तसेच ते तुला भेटण्यासाठी खूप तळमळत देखील आहेत, पण उघडपणे काहीच बोलत नाहीत. हे बघ, तू 2-4 दिवसांसाठी तुझ्या माहेरी जाऊन ये, त्यामुळे तुझ्या बाबांना बरं वाटेल आणि तुलाही थोडासा बदल मिळेल. चेहऱ्यावर खोटं हसू दाखवत निशा तिच्या सासऱ्यांना म्हणाली, ते सर्व ठीक आहे बाबा, पण माझ्या मुलांना आता शाळेला सुट्ट्या नाहीत हो, मग मी कशी काय जाऊ? त्यावर विनायकराव म्हणाले, अगं तुझी मुलं ICICच्या परीक्षा देत आहेत का, ज्यामुळे त्यांना 2 दिवसातच तितकं नुकसान होईल. ते एक 4थीला आणि एक 6वीला तर आहे. शाळेला 2 दिवसांची सुट्टी घे. हे ऐकून निशा काही न बोलता स्वतःच्या खोलीत निघून गेली. नक्की सासऱ्यांच्या मनात काय चाललं आहे हे निशाला कळतच नव्हतं. संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा निलेश कामावरून घरी आला तेव्हा तिने त्याला सर्व घडलेली घटना सांगितली. हे ऐकून निलेशसुद्धा चकित झाला. तो बायकोला म्हणाला, अगं जेव्हाही मी तुझ्या माहेरी जाण्याबद्दल बाबांना विचारलं तेव्हा मला ते अनेक गोष्टी ऐकवायचे आणि म्हणायचे, जर तुझ्या बायकोला माहेरी जाण्याची इतकी हौस असेल तर तिने लग्न का केलं? लग्नानंतर एका मुलीची पहिली जबाबदारी म्हणजे तिची सासरची मंडळी असतात. ती तिची माहेरची आता पाहुणी झालेली असते. अशा प्रकारे गोष्टी करत असायचे. निलेश निशाला समजावत म्हणाला, बाबांचं मत बदलण्याआधी तू गुपचूपपणे तुझं सामान भरून ठेव आणि माहेरी निघून जा. मी तर म्हणतो 2-4 दिवसांसाठी नाही तर चांगले 1-2 आठवडे तिकडेच राहा. किती दिवस झाले तू गेली नाहीयेस, असं म्हणत तू हसू लागला. त्यावर निशा म्हणाली, तुला इतकं हसू का येत आहे? मला तर आज सकाळपासूनच घासच गिळत नाहीये. बाबांच्या मनात काय चाललं आहे तेच कळत नाहीये. असा विचार करत करत ती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करण्यास स्वयंपाकघरात निघून गेली. रात्री सर्वजण जेवण करण्यासाठी बसले होते तेव्हा विनायकराव परत म्हणाले, निशा, अगं तू काय विचार केला आहेस? तू केव्हा माहेरी जाणार आहेस? त्यावर निलेश म्हणाला, अहो बाबा, यामध्ये इतकं विचार करण्यासारखं काय आहे? तुम्ही इतकं म्हणत आहात तर ती नक्कीच माहेरी जाईल. ती तुमची गोष्ट कशी टाळू शकेल? मी उद्याच तिची जाण्याची तिकीटं काढतो. निलेशचं असं म्हणणं ऐकून निशाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
आणि मुलंसुद्धा मामाच्या घरी जायचं आहे म्हणून खूप खुश झाली होती. त्यावर सासरे म्हणाले, हो हो, मुलांनो जा आणि मजा करून या. पण सुनबाई, तुझ्या वडिलांचा विचार करून मला खूप वाईट वाटतं. तुझ्या आईच्या निधनानंतर तुझे बाबा एकटे पडले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना साथ देणं तुझी जबाबदारी आहे. तितक्यात निशा पटकन म्हणाली, माझा भाऊ आणि बहिणी त्यांच्यासोबतच राहतात. ते बाबांचे व्यवस्थितरित्या काळजी घेतात, त्यांची देखभाल करतात. त्यावर विनायकराव म्हणाले, हो ते दोघेही तुझ्या बाबांची काळजी घेतात, पण तरी एका वडिलांचं हृदय त्यांच्या मुलीसाठी तळमळत असतं. मी तुझ्या बाबांना अनेकदा बोललो होतो की 2-4 दिवस इथे येऊन मुलीसोबत राहा, त्यामुळे आम्हालाही बरं वाटेल. पण ते मात्र ऐकायला तयारच नसतात. सासऱ्यांचं असं म्हणणं ऐकून निशाचं तोंड उघडच राहिलं. ती आश्चर्यचकित होऊन नवऱ्याकडे पाहू लागली आणि हळूच त्याच्या कानात म्हणाली, तुमच्या बाबांना नेमकं काय झालं आहे? खरं तर माझे बाबा जेव्हाही इथे आले आणि चहा नाश्ता केला तर पुढचे 2 दिवस तुमचे वडील किती काही बऱ्याच गोष्टी ऐकून दाखवायचे मला. तसेच म्हणायचे की शास्त्रानुसार वडिलांनी मुलीच्या घरचं पाणीसुद्धा पिता कामा नये. तसं तर सासूबाई काहीच म्हणत नव्हत्या, पण सासरे मात्र बोलण्याची एक संधीही सोडत नव्हते त्यावेळेस. तसे ती म्हणाली, तुम्हाला आठवतं का, एक दिवस ते काय म्हणाले होते की कन्यादानानंतर एक मुलगी तिच्या माहेरच्यासाठी परकी झालेली असते. कारण ती फक्त 2-4 दिवसांसाठी पाहुणी म्हणून जाते आणि लगेचच परत येते. तिला तिच्या माहेरी काहीच हक्क राहत नाही. पण आज बाबांना नेमकं काय झालं आहे की जी महानतेची मूर्ती बनत आहेत की आणि मला माहेरी पाठवत आहेत. नक्कीच काहीतरी आहे, त्यामुळे ते असं बोलत आहेत. हे ऐकून निलेशने निशाला स्वतःपासून थोडंसं लांब केलं आणि वडिलांच्या दिशेने इशारा केला. त्यावर विनायकराव म्हणाले, अगं सुनबाई, आजकाल मुलगा आणि मुलगी यामध्ये काहीच फरक राहिलेला नाहीये. आई वडिलांवर दोघांचा बरोबरीने हक्क असतो आणि तसंच आता सरकारने सुद्धा असा कायदा बनवला आहे की वडिलांच्या संपत्तीवर मुलगा आणि मुलगी यांना बरोबरीने हक्क मिळाला पाहिजे. त्यावर निलेश म्हणाला, बाबा मला तुमची गोष्ट मान्य आहे, पण माहेर फक्त हक्क मागण्यासाठी नाही तर कर्तव्य पार पाडण्यासाठी सुद्धा असते. फक्त जेव्हा गरज असेल तेव्हाच माहेरची आठवण काढणे आणि त्यांच्या गरजेच्या वेळेस आपलं शास्त्राचं ज्ञान देणं चुकीचं आहे. हे ऐकून विनायकराव म्हणाले, तू गप्प बस, तुला काही कळत नाहीये. सुनबाई माहेरी जाईल. संपत्ती आणि हक्क यांसारखे शब्द ऐकून निशाला जणू झटकाच लागला होता की सासरे नेमकी कोणता नवा राग छेडत आहे ते तिच्या लक्षात आलं. त्यांना अचानक माझ्या भावनांची इतकी काळजी का होऊ लागली? सासऱ्यांचं म्हणणं ऐकून निशा स्तब्ध झाली. त्यानंतर निलेश स्वतःच्या खोलीत जाऊन येत्या शुक्रवारची तिकीटं बुक करतो. पण जेव्हापासून तिकीट बुक करण्याची तारीख मुलांना समजली तेव्हापासून मुलांनी आनंदाच्या भरात अभ्यास करणं सोडून दिलं. मामाच्या घरी जाऊन काय आणि कसं करायचं या गोष्टीची ती चर्चा करू लागले. तसेच मुलांना त्या गोष्टी आठवल्या की ज्या प्रकारे आजोबा त्यांच्यासोबत मुलांना बाजारात घेऊन जायचे, आवडीचे आईस्क्रीम घेऊन द्यायचे आणि मामीसुद्धा त्यांच्यासाठी नवीन नवीन डिश बनवायची. पण मामा मात्र जणू एका अल्लाउद्दीनच्या जिनसारखं की एखादी मागणी केली तर क्षणातच पूर्ण करणारा असा होता तो मामा. या सर्व गोष्टींचा विचार करून मुलांची उत्सुकता खूप वाढली होती आणि त्यांना पाहून निशासुद्धा खूप खुश झाली होती. कारण काही असलं तरी ती तिच्या सासऱ्यांचं मनापासून आभार मानत होती. मग दुसऱ्या दिवशी निशा जेव्हा बाजारात जात होती तेव्हा विनायकराव म्हणाले, अगं सुनबाई, तू बाजारात का जात आहेस? पिशव्या दे, मी आज भाज्या घेऊन येतो. आणि तसे पुढच्या आठवड्यात तू माहेरी जाशील, त्यामुळे उगाचच भाज्या खराब होतील. आता विनायकराव संपूर्ण दिवस सुनेला तिच्या कामामध्ये मदत करायला लागले. पण सासऱ्यांना पाहून निशा आश्चर्यचकित झाली. हळूहळू असाच आठवडा निघून गेला. तसे एखाद्या गृहिणीला उगवता सूर्य आणि मावळता सूर्यच दिसत असतो. निशाने विचार केला की तिच्या वडिलांना फोन करून माहेरी येण्याची बातमी सांगावी. तिने तिच्या वडिलांना म्हणजेच किशोररावांना फोन केला आणि तिथे जाण्याची बातमी सांगितली. आपली मुलगी बऱ्याच दिवसांनंतर आपल्या घरी येणार आहे हे ऐकून किशोरराव खूपच खुश झाले आणि म्हणाले, काही दिवसांपूर्वी तुझ्या सासऱ्यांसोबत फोनवर बोलणं झालं होतं, पण ते इतक्या लवकर तुला माहेरी पाठवतील असा मी विचारही केला नव्हता. तेव्हा निशा तिच्या वडिलांना विचारू लागली, बाबा हे सर्व ठीक आहे, पण तुम्ही इतर काही संपत्ती संबंधित त्यांच्यासोबत बोलला होतात का? त्यावर किशोरराव म्हणाले, हो बोललो होतो. मी पुढच्या आठवड्यात मृत्यूपत्र तयार करणार आहे असं तुझ्या सासऱ्यांना सांगितलं होतं.
आणि आता तेच काम राहिलं आहे. याबद्दल तुझ्या सासऱ्यांना सांगितलं होतं, ते तुला काही बोलले का? काही हरकत नाही. आता तू येणारच आहेस तर बरं झालं. कारण तुम्हा दोघा बहीण भावांची समोरासमोर संपत्तीची वाटणी होईल. मग मी सर्व या कर्तव्यातून मुक्त होईल आणि सुटकेचा श्वास घ्यायला मोकळा होईल. वडिलांचं असं म्हणणं ऐकून निशाला सर्व प्रकार समजला. त्यानंतर वडिलांचा फोन ठेवून दिला आणि लगेचच तिने निलेशला फोन लावला आणि म्हणाली, आता मला कळालं की तुझे बाबा मला माहेरी पाठवण्यासाठी इतके उतावळे का झाले आहेत. त्यांची अशी इच्छा आहे की मी माहेरी जायला हवं आणि मला माझ्या संपत्तीचा वाटा मिळायला हवा. त्यामुळे तुझे बाबा इतक्या प्रेमाने आणि काळजीने माझ्याशी बोलत होते. तिचे सासरे इतक्या खालच्या विचाराचे असतील या गोष्टीचा तिने विचारही केला नव्हता. कालपर्यंत ती तिच्या सासऱ्यांच्या मनातल्या मनात आभार मानत होती. आज त्यांच्याचबद्दल तिच्या मनात कडूपणा भरला होता. त्यावर निलेश म्हणाल, तू बाबांचा विचार करणं सोडून दे. तुला तुझ्या मनात जे येईल आणि तुला जे योग्य वाटेल ते तू कर. मी नेहमीच तुझी साथ देईल. ती निलेशला म्हणाली, तूच विचार कर की माझ्या वडिलांकडे संपत्तीच्या नावावर काय आहे. त्यांनी जमा केलेली सर्व जमापुंजी आमच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी संपवून टाकली आणि जे काही घर आहे तेच फक्त संपत्तीच्या नावावर माझ्या भावाकडे आहे. तेवढ्याशा घरातील मी माझा हिस्सा कसा काय घेऊ शकते. माझं लग्न झाल्यानंतर आणि आईच्या निधनानंतर माझ्या भावानेच माझ्या वडिलांचा सांभाळ केला. या सर्व बाबतीत मी कधीच मध्ये पडली नाही आणि आज मी माहेरच्या संपत्तीबद्दल कसा काय विचार करू शकते. खरं तर तुमच्या बाबांना काय कमी आहे. 2 घर 1 फ्लॅट आहे, त्यात तुम्ही एकुलते एक. पण त्यांना इतका हाव सुटला आहे की त्यावर निलेश निशाला समजावत म्हणाला, काही लोकांचा विचार कधीच बदलत नाही. पण माझं म्हणणं हेच आहे की माहेर फक्त मागण्यासाठी नसतं तर कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सुद्धा असतं. पण यामध्ये तुला जेव्हाही ही संधी मिळेल तेव्हा तू अजिबात मागे वळू नकोस. आता तू झोप, कारण उद्या तुला माहेरी जाण्यासाठी लवकर निघायचं आहे. इतकं म्हणून ते दोघेही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी निशा जेव्हा तिच्या सासऱ्यांना चहा घेऊन आली तेव्हा सासऱ्यांना म्हणाली, बाबा, तुमच्या सांगण्याप्रमाणे मी माझ्या माहेरी जात आहे. माझे वडील खूप खुश आहेत आणि तसेच ते त्यांच्या संपत्तीचा अर्धा हिस्सा माझ्या नावावर करणार आहेत. पण मी त्यांना असं करण्यास पूर्णपणे नकार दिला आहे. मी माझ्या वडिलांना म्हणाले, संपत्तीचा वाटा मला देण्याबद्दल तुम्ही विचारही करू नका, नाहीतर माझे सासरे खूप नाराज होतील. हे ऐकून विनायकराव म्हणाले, अगं सुनबाई, मी नाराज का होईन आणि तू तुझ्या वडिलांना असं का बोललीस. सुनेचे शब्द ऐकून विनायकरावांच्या स्वप्नावर जणू पाणी फिरलं होतं. त्यावर निशा म्हणाली, बाबा, तुम्हीच म्हणता ना की कन्यादानानंतर मुलगी दुसऱ्या घरीची होऊन जाते. तिला तिच्या माहेरी कसलाच अधिकार नसतो. आता जर अधिकारच नसेल तर मी संपत्तीवर कसा काय माझा हक्क दाखवू शकते. आता विनायकरावांचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. ते निशाला म्हणाले, अगं सुनबाई, आता ही गोष्ट खूप जुनी झाली आहे. आजकाल या गोष्टींवर कोण विश्वास ठेवतं. आधी मला समज नव्हती, त्यामुळे कदाचित चुकून माझ्या तोंडातून असं निघालं असेल. पण आता मी काळानुसार जगायला शिकलो आहे. त्यामुळे तू तुझ्या वडिलांना नकार देऊ नकोस. तुझा त्या घरावर बरोबरीचा हक्क आहे. त्यामुळे तू त्या घरातील संपत्तीचा वाटा घेण्यास नकार देऊ नकोस. तुझ्या वडिलांनंतर तुझं माहेर असंच जुळून राहील. तुझा भाऊ आणि बहिणी तुला मान सन्मान देतील, नाहीतर नाती बदलायला जास्त वेळ लागणार नाही. सासऱ्यांच्या या गोष्टी आता हळूहळू निशाला चांगल्याच कळू लागल्या होत्या. त्यानंतर काही वेळ विचार करून निशा म्हणाली, ठीक आहे बाबा, जर तुम्ही म्हणत असाल की मुलगा आणि मुलगी दोघे एक समान असतात तर मी माझ्या वडिलांना नकार देणार नाही. हे ऐकून विनायकराव खूप खुश झाले आणि त्यांनी मोठा श्वास घेतला. निशा चेहऱ्यावर खोटं हसू दाखवून तिथून निघून आली. बघता बघता निशाच्या ट्रेनची वेळ झाली होती. ती आणि तिची 2 मुलं माहेरी जाण्यास निघाली. सासऱ्यांचा विचार करण्यात अर्धा प्रवास कसा निघून गेला हे तिला कळलंच नाही. हळूहळू जसजशी शेती दिसू लागली तसतशी निशा तिच्या माहेरच्या अगदी जवळ जाऊ लागली. तिचं मन आनंदाने नाचू लागलं. कारण एका मुलीचं माहेर हे फक्त घरापुरतं मर्यादित नसून एका मोठ्या कुटुंबापुरतं मर्यादित असतं. माहेरचं घरच नव्हे तर संपूर्ण गाव मुलीसाठी खूप प्रिय असतं. घरी पोहोचल्यानंतर निशाच्या भावाने आणि वहिनींनी चांगला तिचा पाहुणचार केला. तसंच तिला तिच्या वहिनीने खूप प्रेम दिलं, कारण गेल्या 1.5 वर्षापासून ती या प्रेमाची आतुरतेने वाट पाहत होती. आणि तसंच ती तिच्या सासरी असल्यामुळे खूप कंटाळून सुद्धा गेली होती. आता तिला माहेरी आल्यानंतर हायसे वाटत होते. आई, बायको आणि सून बनता बनता तिचं माहेर जणू लांब गेलं होतं. तिने तिच्या वडिलांना सुद्धा भेटून घट्ट मिठी मारली.
त्या दिवशी त्यांना बऱ्याच गप्पा गोष्टी केल्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या वडिलांनी मृत्यूपत्राचा आणि संपत्तीचा वाटणीचा विषय काढला तेव्हा तिने काहीही घेण्यास नकार दिला. पण तिच्या भावाने म्हणजेच अमितने तिला समजावलं की हे बघ निशा, तुझ्या सासरी तुला काही कमी नाही ना मला काही कमी आहे. बाबांना जे योग्य वाटतं ते त्यांना करू दे. त्यांना सुरुवातीपासूनच आपल्या दोघांमध्ये कधी फरक केला नाही. जर त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर नक्कीच त्याबद्दल योग्य विचार त्यांनी केलेला असेल. त्यांना त्यांचा निर्णय घेण्यास तू थांबवू नकोस, नाहीतर ते स्वतः अपराधीच्या जाळ्यात कायम अडकून राहतील आणि ते त्यांच्या तब्येतीसाठी योग्य नसेल. त्यामुळे त्यांची जी काही देण्याची इच्छा असेल ते तू आनंदाने आशीर्वाद म्हणून स्वीकार कर. अशा प्रकारच्या अमितने समजावल्यामुळे निशाने तिच्या वडिलांची गोष्ट मान्य केली. त्यानंतर तिने तिच्या सासऱ्यांना फोन करून सांगितलं की दादा आणि बाबांच्या सहमतीनुसार मला सुद्धा वाटणी दिली जाईल. हे ऐकून विनायकराव खूप खुश झाले आणि आनंदाने उड्या मारू लागले. 2-4 दिवस माहेरी आराम केल्यानंतर ती तिच्या सासरी आली. आता विनायकराव त्यांच्या सुनेची आतुरतेने वाट पाहू लागले. आपली सून केव्हा परत येईल आणि ती तिच्या पूर्वेसारख्या घराच्या जबाबदाऱ्या आणि स्वयंपाकघर केव्हा सांभाळेल यासाठी ते तिची वाट पाहू लागले. कारण त्यांना संपत्ती तर मिळणारच होती आणि वरून त्यांच्या सुनेला परत पूर्वीसारखं काम करताना त्यांना पाहायचं होतं. पण जेव्हा निशा घरी परत आली तेव्हा तिला पाहून विनायकराव स्तब्ध झाले. कारण तिच्यासोबत तिच्या 2 बॅगा नसून सोबत एक मोठी बॅग सुद्धा होती. ती म्हणजे तिच्या वडिलांची. तिचे वडील किशोरराव सुद्धा तिच्या सोबत आले होते. निशाचा नवरा निलेश धावत धावत खोलीतून बाहेर आला आणि निशाच्या वडिलांची म्हणजे त्यांच्या सासऱ्यांचे स्वागत करू लागला. त्याने त्याच्या सासऱ्यांचं सर्व सामान साहित्य सगळं गेस्ट रूममध्ये ठेवलं. त्यावर विनायकराव अगदी चतुराईने सुनेला विचारू लागले, अगं सुनबाई, तुझे बाबा इथे कसे काय आले आहेत? त्यांची तब्येत बरी नाहीये का? ते कोणत्या डॉक्टरांना दाखवायला आले आहेत का इथे? ते किती दिवसांसाठी इथे राहणार आहेत? आपल्या सासऱ्यांना नेमकं काय जाणून घ्यायचं आहे हे निशाला अगदी व्यवस्थितरित्या कळालं होतं. ती त्यांना हसत हसत म्हणाली, माझे वडील तर अगदी व्यवस्थित आहेत. तुम्ही म्हणाला होता ना की आजच्या काळात मुलगा आणि मुलगी समान आहेत. मुलीच्या सुद्धा त्यांच्या माहेरच्या संपत्तीत बरोबरीचा हक्क मिळाला पाहिजे. त्यामुळे संपत्तीसोबत मी माझ्या भावाकडून माझ्या हक्काचे वडील सुद्धा घेऊन आले आहे. माझ्या माहेरची खरी संपत्ती ही माझे वडीलच आहेत. मग मी त्यांना सोडून कशी काय येऊ शकते? मी माझ्या भावाला सांगितलं आहे की तू गेले बरेच वर्ष वडिलांची सेवा केली आहे. तुझ्याजवळ वडील होते. आता माझी वेळ आहे. माहेर फक्त मागण्यासाठी नसून कर्तव्य पार पाडण्यासाठी सुद्धा असतं, असं तुम्हीच म्हणता ना? त्यामुळे आजपासून माझे वडील आपल्यासोबत इथेच राहतील. ज्या प्रकारे मी तुमची काळजी घेते त्या प्रकारे मी माझ्या वडिलांची सुद्धा काळजी घेईन. आता खुश आहात ना तुम्ही? असं म्हणत निशा अगदी आत्मविश्वासाने तिच्या वडिलांची खोली त्यांना दाखवायला घेऊन गेली. विनायकराव आता स्वतःच विणलेल्या जाळ्यामध्ये अडकले होते. खरं तर सून ही परकी असते, पण मुलगा निलेश ज्या प्रकारे त्याच्या सासऱ्यांची व्यवस्था करत होता त्याला पाहून आता त्यांना असे वाटले होते की त्यांचा मुलगा सुद्धा हातातून निघून गेला आहे. आता त्यांनी स्वतःच्या कपाळाला हात मारला आणि खाली बसले. आता त्यांच्याकडे पश्चात्तापाशिवाय दुसरा काहीच पर्याय उरला नव्हता. एखाद्या महान व्यक्तीने जे सांगितलं आहे ते खरंच आहे की लोभीपणा हा खूप वाईट गोष्ट आहे. जर कोणी दुसऱ्यांसाठी खड्डा खणला असेल तर तो स्वतःच एक ना एक दिवस त्या खड्ड्यात पडतो, जसे विनायकराव पडले होते. तर मग मित्रमैत्रिणींनो, सुनेने परखडपणे उत्तर तिच्या सासऱ्यांना तिने दिलं होतं आणि निशाने हक्क आणि कर्तव्य आणि जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी तिने पूर्णपणे पार पाडल्या होत्या. तर मग मित्रमैत्रिणींनो, निशाचं वागणं तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.